नमस्कार. आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभाग मराठी विभागातून बदलापूरची आपली रेवा सतीश जाधव हिची इस्रोच्या युविकासाठी तिची निवड झालेली आहे. तर आपल्यासोबत रेवा आहे. रेवा, तुझं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन आणि स्वागत या आदर्श विद्या मंदिरच्या विशेष व्हिडिओमध्ये. तर मला सांग, याच्याविषयी तुला कसं माहीत पडलं आणि कसं तू याची परीक्षा वगैरे दिलीस, त्याच्याविषयी थोडक्यात सांगशील? म्हणजे ते दरवर्षी युविकाचं अरेंज करतात, म्हणजे 9वीच्या सगळ्या मुलांना ते अपॉर्च्युनिटी असते. मग ते मला जरड सरांनी सांगितलं की याच्यात भरू शकतेस तू, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी सगळे मिळून त्याच्यात हे करायचं होतं. मग ते मी त्याच्यात भरलं. मला आपल्या शाळेतून किती विद्यार्थी? आपल्या शाळेतनं 5 जण होते. ओके. आणि पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र वगैरे ठाणे ऑल ओव्हर इंडिया मधनं तर 5.5 लाख होते आणि महाराष्ट्रामधनं आता किती ते माहित नाही, पण सिलेक्ट तर 15-16 असे जण. अच्छा, म्हणजे ऑल ओव्हर 5.5 लाख विद्यार्थ्यातून 456 विद्यार्थ्यांची निवड झाली. वा. ठाणे जिल्ह्यातून? ठाणे जिल्ह्यातनं मी आहे. ओके, नाईस. म्हणजे पूर्ण ठाणे जिल्ह्यातून तुझी निवड आहे. ओके, छान छान. ह्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करावा लागला, काय त्याच्यासाठी? म्हणजे त्याच्यात ज्या मी भरलं त्याच्यात माझं नावाचं, त्याच्यात तर त्यांनी ऑनलाईन एक क्विज घेतली. तर क्विज झाला, त्याच्यात वेगवेगळे क्रायटेरिया होते. मग त्याच्यात 8वीचे पूर्ण पर्सेंटेज मार्क, मग सायन्स एक्झिबिशन मध्ये कुठे कुठे ते मग मी त्याच्यात GMRTचं इंटरनॅशनल जे आम्ही प्रोजेक्ट बनवलेलं ते टाकलं. मग स्काउट गाईडचं होतं, प्लस अजून गेम स्पोर्ट्स मध्ये होतं. मग ते डिस्ट्रिक्ट लेवलचं मी माझं टाकलं. म्हणजे ओव्हरऑल संपूर्ण 8वीचा आणि 9वीचा दोन्हीचा अभ्यास एकत्रीकरण. ह्याच्यासाठी तुला कुठल्या कुठल्या परीक्षा द्याव्या लागल्या पर्टिक्युलर? जसं तू सांगितलं की एंट्रन्स एक्झाम जी काय दिली, अजून कुठली परीक्षा वगैरे द्यावी लागली? त्याच्यासाठी अशी सेपरेट अशी परीक्षा नाही, म्हणजे ही प्रिलिमिनरी एकच टेस्ट ही सगळ्यांना एलिजिबल. कुठल्या विषयाचा जास्त प्रेफरन्स होता? म्हणजे विज्ञानाचाच होता की सर्व विषयांचाच जास्त हे होतं? जास्त प्रेफरन्स सायन्स आणि थोडं मॅथ्स टाइप होतं. आणि कुठला प्रोजेक्ट तुझा जो तू सांगितलंस मगाशी, GMRTचा? तो कुठला प्रोजेक्ट होता त्याच्याशी? GMRTचं भरलेलं. त्याच्यात आम्ही एनर्जी जनरेटिंग शो ते तयार केलेलं. त्याच्यात आम्ही म्हणजे ज्या आपण असं इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, त्याच्यात आम्ही हे ट्राय केलेलं. तर आपण ज्या कुठल्या याच्यात अडकलो, आपली इलेक्ट्रिसिटी वगैरे काय संपली, तर आपण नुसतं बाय जस्ट वॉकिंग ते आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करून चार्ज वगैरे काही करू शकतो असं. वा. आणि हे त्याला प्रोजेक्टला तिकडे सबमिट केल्यावरती विच वॉज अ युनिक प्रोजेक्ट. ह्याचं पुढे कसं असणार आहे, म्हणजे शेड्यूल कसं असणार आहे, कधीपासून सुरुवात होते वगैरे? ते प्रोग्राम आता 11 मे ते 22 मे असणार आहे. मग त्याच्यात आम्हाला सगळं माहिती काय काय होतं तिथे ते सांगणार. म्हणजे थोडं थोडं काय इंजिन रॉकेट इंजिन, ते रॉकेटचं कसं, मग ते कसं सोडलं जातं त्याच्याबद्दल सांगितलं. 10 दिवस तुला त्या कार्यशाळेत कुठे जायचंय त्यासाठी? त्याला मला तमिळनाडू महेंद्रगिरीला जायचं. तमिळनाडू. ओके. आणि तिथे जे काय असेल, म्हणजे आता ह्या सगळ्यासाठी काय स्कॉलरशिप वगैरे दिली आहे का? त्याला पॅरेंटला बेअर करायचंय, कसं आहे काय? नाही, असं स्कॉलरशिप वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे त्याचा खर्च वगैरे? ते खर्च म्हणजे माझं सगळं ते खर्च त्यांच्यावर आहे, म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंड करा. म्हणजे ह्यासाठी सुरुवातीला कुठली फीज वगैरे होती का? सुरुवातीला काय नाही, फ्री कॉस्ट होतं. अच्छा. म्हणजे भारतातला किंवा महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी त्याला फ्रीली अप्लाय करू शकतो. आता ह्याच्यानंतर तुला पुढे काय करायचं, हे जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतर पुढे तुला काय करायचं? ऑब्व्हियसली 10वी करायची आहे. 10वी नंतर मला UPSC देऊन IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये जायचं, म्हणजे देशाचंच करायचं मला. मग ते मला फॉरेन कंट्रीचं जास्त हे, मग त्याच्यासोबत मला ते करायचं. 10वी नंतर तू कुठल्या तरी स्ट्रीम मध्ये ग्रॅज्युएशन करणार आणि मग तू UPSC कडे. असा कल कुठला आहे? म्हणजे सायन्स कडे जायचं कल आहे, आर्ट्स कडे जायचंय का? सायन्स. बरं, तुझ्या वयाच्या बाकीच्या विद्यार्थिनी ज्या तुला व्हिडिओ थ्रू बघतायत वगैरे, त्यांना तू काय सांगशील? कसं ह्याच्यात पुढे जाता येईल? कशावरती जास्त फोकस केला पाहिजे, कशावर नाही केला पाहिजे? तू कशावर नाही केलास तेही सांग. ते इथे आता जनरली सगळे इंस्टाग्राम आणि ह्याच्यामध्ये अडकलेत, तर त्याच्यात न अडकता कसं त्याला पुढे जाण्यासाठी?
तसं तर तुम्ही सगळं आई वडिलांचं ऐकलं पाहिजे, शिक्षक जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचं ऐकलं पाहिजे, जे आपल्याला सांगतात की हे करू नका, हे करा. तसं तर मी पण सोशल मीडिया वापरते, पण तुम्ही कमी प्रमाणात वापरल्यावर तुमचं हे होऊ शकतं. म्हणजे सर तुम्हाला जे ऑपॉर्च्युनिटी देतात, तुम्हाला मार्गदर्शन प्रोत्साहन देतात, त्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. असं हे सोशल मीडियाचा पण वापर तू शिक्षणाच्या दृष्टीने करण्याचा हा. प्रयत्न केलास, म्हणजे असं म्हणायचं. बरं, आपल्या शाळेतल्या कुठल्या शिक्षकांची तुला मदत लागली? मला जरड सर, बेर्डे सर, तुषार पाटील सर यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण आहे, तू ह्याच्यात भरू शकते, असं मला त्यांनी सांगितलं. तर आपल्यासोबत तू सांगितल्याप्रमाणे जरड सर आहेत. जरड सर, कशी हिचा ओव्हरऑल प्रोग्रेस राहिलेला आहे आणि काय जी क्षमता तुम्हाला वाटते ही पुढे आणखी काय कसं जाऊ शकते, आणि आधी बाकीच्या विद्यार्थ्यांविषयी पण सांगा. ऍक्च्युली प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्षमता असते, प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, या दृष्टीने आम्ही पाहतो. आणि ती फक्त क्षमता विकसित करण्याचं काम हे शिक्षकाचं असतं. त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना मोटिवेशन देणं, हे काम शिक्षकांचं असतं आणि आम्ही त्याप्रमाणे केलं. आणि स्पेशली रेवाबद्दल जर बोलायचं झालं तर 8वीतून जेव्हा ती 9वीत आली तेव्हा सर्वच विद्यार्थी रेवासोबत हे थोडेसे शाय, म्हणजे लाजरे असायचे. शिक्षकांबरोबर संवाद कमी असायचा. मग बोलू की नको बोलू, शिक्षक ओरडतील का, रागवतील का, या भावनेने संकोच वाटायचा. पण जसं जसं मग आमचं कम्युनिकेट होत गेलं, मग त्यांना थोडासा आत्मविश्वास आला शिक्षकांबद्दल. आपले शिक्षक आहेत, आपण बोललं पाहिजे, आपण प्रश्न विचारले पाहिजेत. मग त्या अनुषंगाने हे प्रश्न विचारत गेले, आम्ही सांगत गेलो. वेगवेगळ्या स्पर्धाची माहिती आमच्याजवळ असते शिक्षकांसोबत, आम्ही त्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केली, पालकांसोबत शेअर केली. पालक अप्रोच व्हायला लागले आणि विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले. आता हे इस्रोचं जे सिलेक्शन झालेलं आहे ते जस्ट एका 2-4 दिवसाची गोष्ट नव्हती. कारण 8वीचे 50% मार्क, एक ऑनलाईन क्विज असते त्याचे काही पर्सेंटेज, त्यानंतर वर्षभर सायन्स एक्झिबिशन मध्ये भाग घेतलाय की नाही त्या विद्यार्थ्यांनी त्याचे काही पर्सेंटेज असतात, त्यानंतर स्पोर्ट्स मध्ये काही भाग घेतलाय का त्याचे काही पर्सेंटेज असतात, त्यानंतर स्काउट गाईडचे काही पर्सेंटेज. असा ओव्हरऑल परफॉर्मन्स विद्यार्थ्याचा पाहिला जातो. म्हणजे नुसता अभ्यास आहे की अभ्यास नाही, ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला जातो आणि त्याच्या अनुषंगाने त्याचं सिलेक्शन केलं जातं. आम्ही यावर्षी साधारणतः 5 विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन्स दिले होते. 4 मुलं होती आणि 1 मुलगी होती असं मी मागाशी सांगितलं. ओव्हरऑल बघायला गेलं तर आदर्शचे 5ही सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड झालेली असेलच, आणि त्यातून मुलीची निवड होणे एक कौतुकास्पदच आहे. आणि तिच्या व्यतिरिक्त तिला बाकी कुठल्या शिक्षकांची काय मदत लागली संस्थेकडून? काय हे कसं असतं, हे आमचं टीमवर्क आहे. इयत्ता 9वी 10वी विभागामध्ये आम्ही टीमवर्क करतो. एक शिक्षक कोणी काही करू शकत नाही, सगळं टीमवर्क असतं. मग त्यामध्ये तुषार पाटील सर असतील, बेर्डे सर असतील, तातळे सर असतील, कुलकर्णी मॅडम आहेत, आमच्या पर्यवेक्षिका शेरेकर मॅडम असतात आम्हाला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या. त्यानंतर मुख्याध्यापक आहेत, उपमुख्याध्यापक आहेत, आणि सर्वात महत्वाची संस्था आदर्श विद्याप्रसारक संस्था. मी तर म्हणेल का आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो शिक्षक म्हणून सुद्धा, की आम्हाला या संस्थेमध्ये काम करायची संधी मिळाली. कारण इथे खूप खूप करण्याजोगतं आहे आणि आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे तिला सिद्ध करण्यासाठी सुद्धा खूप वाव दिला जातो. संस्थेचे सर्व पदाधिकारी पूर्ण पाठबळ देऊन विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि पालकांच्या मागे उभे राहतात ठामपणे, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता. तर हे फार मोठं संस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि हा जो परिसर आहे संस्थेचा, आणि तेव्हा हिच्याबद्दल बोलायचं झालं तर शी इज अ व्हेरी ब्रिलियंट माइंड, ग्रेट गर्ल. मग अभ्यासासोबत तिने नुसतं एक अभ्यास आहे की अभ्यास नाही केला, तिने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला, तिने डान्स मध्ये भाग घेतला, तिने निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला, तिने क्विज मध्ये भाग घेतला. नुसता अभ्यास आहे की अभ्यास केला नाही तिने. आणि मला तरी तिचं फ्युचर ब्राईट वाटतं. मगाशी तू पाटील सरांचा पण उल्लेख केला, पाटील सर आपल्यासोबत आहे. तर सर, कशा तिचा ओव्हरऑल परफॉर्मन्स राहिलेला आहे, हिच्यासोबतचे बाकीचे विद्यार्थी पण कसे राहिले, हिची निवड झाली त्याप्रमाणे तुम्ही थोडक्यात सांगावं. अत्यंत ऍक्टिव्ह विद्यार्थिनी आहे. सतत आपल्या विज्ञान मंडळामध्ये तिचा सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे विज्ञानामध्ये सहभाग असतो. विविध प्रकारचे जे विज्ञान प्रकल्प असू द्या, इव्हन काही आपल्या वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा क्विज कॉन्टेस्ट असतील, त्यामध्ये ती नेहमीच सक्रिय सहभाग घेताना दिसते. आणि त्यातूनच हे जे तिचं यश आहे याचा पाया हा तिथेच रोवला गेलेला आहे आणि त्यातूनच तिने हे उत्तुंग यश संपादन केलेलं. त्याबद्दल तिचं खूप खूप कौतुक, आणि असंच यश तिने भविष्यातही मिळवावं.
तर आपल्यासोबत शेरेकर मॅडम सुद्धा आहेत. मगाशी तू मॅडमचा देखील उल्लेख केला होतास. तर मॅडम, कसा हिचा ओव्हरऑल परफॉर्मन्स तुम्ही पाहिला आणि कसं वाटलं? आणि तिचा निवड झाली ओव्हरऑल आपली. परफॉर्मन्स बोलावं तर आम्हाला इतकं प्राऊड फील होतं ना, तर आमचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आणि खरंच हिने अगदी आमच्या आदर्श विद्या मंदिरमध्ये मानाचा शिल्पे जोडलेला आहे, त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आपल्या शाळेत 2 विद्यार्थ्यांची नाव आहेत, एक तर कणाचं आलंच आणि आजच्या हिचं येणं. म्हणजे शाळेला किती हे चौकाचं आहे. हे याचा तर आनंद गगनात मावेनासा आहे. खरोखर सांगते मी, म्हणजे आदर्शच्या शिल्पेचात हे कणद प्रभुदेसाई आणि रेवा जाधव हे आमचे दोघं शिलेदार वाटतात आम्हाला, की जेणेकरून यांच्याकडून पण अजून प्रेरणा घेऊन अधिकाधिक उच्च असे तुरे आमच्या शिल्पेचात रोवले जातील अशी अपेक्षा करते. तर तुला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आपल्या सर्व शिक्षकांनी सहभाग दाखवलेला आहे. आता तुला पुढे जाऊन ते सक्सेसफुली आणखी एक्झिक्यूट करायचं आहे. तर आदर्श विद्या मंदिरच्या मीडिया टीमकडून, आदर्श विद्या मंदिरकडून, आदर्शच्या संस्थेकडून तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता तू आम्हाला आमच्या मीडिया टीमला इंटरव्ह्यू दिलास, अशीच तुला पुढे न्यूज प्लॅटफॉर्मला सुद्धा इंटरव्ह्यू देण्याची संधी मिळो, हेच तुला आम्ही इथून शुभेच्छा देतो.